नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. राधा अष्टमी पूजा विधी आणि महत्व. राधा राणीच्या भक्तांसाठी हा सर्वात महत्वाचा सण आहे. राधा अष्टमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते कारण ती सर्वात मोठी सणांपैकी एक आहे. राधा कृष्ण भक्तगण हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतात. राधा राणीची ही जवळजवळ सर्व ब्रजवासियांची म्हणजे ब्रज परिसरातील लोक, प्रामुख्याने मथुरा, वृंदावन आणि वर्षा आवडती देवी आहे. प्रत्येक ब्रजवासी आणि राधा राणीचे इतर भक्त दरवर्षी या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. भाविक या काळात दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करू शकतात. राधा अष्टमी ही देवी राधा राणीचा जन्म ज्या दिवशी पृथ्वीवर झाला त्या दिवशी जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते. राधा राणीचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला, जो सहसा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये येतो. राधा अष्टमी ही कृष्ण जन्माष्टमीच्या 15 दिवसांनी येते असे म्हटले आणि लिहिले आहे. स्कंद पुराण. राजा वृषभभानू आणि त्यांची पत्नी कीर्ती लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांना मूल होत नाही. एकदा वृषभभानूला राधा राणी वर्षा तलावाजवळ कमळाच्या पानावर पडलेली आढळली. तेव्हा तो तिला आपल्या घरी घेऊन गेला आणि बाळ राधा राणीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तो दिवस मानला गेला राधा राणीचा वाढदिवस. बाळ श्रीकृष्ण समोर येईपर्यंत राधा राणीने डोळे उघडले नाहीत असे म्हणतात. राधा राणीने जगात पहिली गोष्ट पाहिली ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा चेहरा. राधाष्टमीला पूजा. राधाष्टमीच्या पवित्र दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात. ते पूजास्थळ स्वच्छ करतात आणि सजवतात. स्नान केल्यानंतर तुम्ही राधा राणीच्या मूर्तीला पंचामृताने स्वच्छ आणि स्नान घालू शकता, जे 5 घटकापासून बनलेले आहे: दही, दूध, तूप, मध आणि साखर. मूर्तीची साफसफाई केल्यानंतर जुने कपडे बदलून नवीन कपडे घाला. राधा राणीचे नवीन कपडे चमकदार आणि रंगबिरंगी असावेत. तुम्ही पूजेसाठी धूप, कमळाची फुले, रोळी, कुंकुम, शृंगार इत्यादी पूजेसाठी आणि फळे, विविध पदार्थ आणि भोगासाठी मिठाई मूर्तींना अर्पण करू शकता. जुन्या पुराणानुसार श्रीकृष्णासोबत राधा राणीची पूजा करावी. राधा अष्टमीचे महत्व. राधा अष्टमी हा राधाकृष्णाच्या भक्तांसाठी सर्वात मोठा सण आहे. जुन्या हिंदू धर्मग्रंथानुसार राधा राणी आणि कृष्ण हे 2 शरीर आणि एक आत्मा आहेत असे म्हटले जाते. जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असाल तर तुम्ही राधा राणीचीही पूजा करावी, अन्यथा तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. जर तुम्ही राधाकृष्णाची त्याच प्रेमाने आणि भक्तीने पूजा केली तर भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. भगवान श्रीकृष्णाच्या आधी राधा राणीचे नाव प्रथम येत असल्याने भगवान श्रीकृष्णाच्या आधी राधा राणीची पूजा करणे चांगले आहे. भगवान श्रीकृष्णाला हेच हवे आहे. राधा राणी शिवाय भगवान श्रीकृष्ण अपूर्ण आहेत, म्हणूनच त्यांचे राधे कृष्ण नाव एकत्रितपणे जपले जाते. जे भक्त शुद्ध अंतःकरणाने राधा राणीची पूजा करतात त्यांना भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद नेहमीच मिळतो आणि त्यांचे जीवन आनंद आणि आनंदाने भरलेले असते. राधे कृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राधा अष्टमीच्या शुभ दिवशी उपवास करणे सर्वोत्तम मानले जाते. अनेक भक्त या दिवशी आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी उपवास करतात. उपवास दरम्यान आपण काय खाऊ शकतो? उपवासाच्या वेळी भाविकांना अनेक खाद्यपदार्थ खाऊ शकतात. राधा अष्टमीच्या उपवासाचा मुख्य नियम असा आहे की उपवास करणाऱ्याने मद्य, कांदा, लसूण, मांसाहार यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत आणि राग व वादविवाद टाळावेत. भाविक फळे, भाजीपाला, दही, खजूर, काजू इत्यादी खाऊ शकतात. लक्षात ठेवा, राधा अष्टमीची सकाळची प्रार्थना पूजा करताना भक्तांनी रिकामे ठेवावे. तुम्ही नमूद केलेले पदार्थ खाऊ शकता. आपल्या जवळचे सर्व लोक करतात तसे उपवास करणे आवश्यक नाही. ज्याची राधाकृष्णावर भक्ती आणि प्रेम आहे त्यांनीच राधा अष्टमीचे व्रत करावे. राधा अष्टमी मंत्र. वृषभभानुजे विद्महे कृष्णप्रियाहि धीमहि तन्नो राधा प्रचोदयात्. ओम वृषभभानुजे विद्महे कृष्णप्रियाहि धीमहि तन्नो राधा प्रचोदयात्. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.